हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये एकदम मी इथं हर्बल आणि नॅचरल शॅम्पू आहे तो कशा प्रकारे बनवायचं घरीच हे दाखवलेला आहे। व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा। तर सर्वात आधी मी इथं 1 वाटी इथं रिठा घेतलेला आहे आणि 1 वाटी मी शिकाकाई घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी इथं फ्लॅक्स सीड्स वापरलेला आहे। इथं फ्लॅक्स सीड्स आहे ते सुद्धा तुमच्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा मदत करतं आणि फ्लॅक्स सीड्स आहे तुमचे केस आहेत ते एकदम स्मूथ सुद्धा बनवतं। आता सर्वात आधी तुम्ही इथं एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट आहेत ते घालून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये तुम्ही इथं पाणी घालून इथं 4 तासासाठी किंवा तुम्ही रात्रभर जरी भिजत ठेवला तरी देखील चालतं। मी इथं थोडं गरम पाणी वापरलेलं आहे। गरम पाण्यामुळे जे इन्ग्रेडियंट आहेत ते थोडे लवकर सॉफ्ट होतात आणि शॅम्पू सुद्धा इथं लवकर बनतो। तुम्हाला इथं शॅम्पू आहे तो लवकर तयार करायचा असेल तर तुम्ही इथं थोडं गरम पाण्यामध्ये तुम्ही इथं 2 तासासाठी सुद्धा भिजत घातला तर तुम्ही नंतर उकळल्यानंतर तुमचा शॅम्पू आहे तो तयार होतो। आता इथं मी 4 तासासाठी इथं भिजत ठेवलेलं होतं। तुम्ही सुद्धा पाहू शकता एकदम जे शिकाकाई आहे, रिठा आहे ते एकदम सॉफ्ट झालेलं आहेत। इथं मिक्सरला वगैरे लावायची काहीच गरज नाही, डायरेक्टली हे शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्ही सुद्धा इथं 4 तासानंतर इथं सॉफ्ट झाल्यानंतर परत एकदा तुम्ही अशा प्रकारे सर्व इन्ग्रेडियंट आहे ते हातानेच कुस्करून घ्यायचं आहे। काही जण इथं मिक्सरलाच बारीक करून तसंच वापरतात, पण इथं मिक्सरला बारीक केल्यानंतर जी पूड आहे ती तसंच राहते आणि तुम्ही जो शॅम्पू आहे तो केसांवरती अप्लाय केल्यानंतर केसामध्ये तसंच अडकून बसतं आणि ते धुताना सुद्धा तुमचे केस आहेत ते खूप जास्त तुटू शकतात। त्यामुळे तुम्ही मी ज्या प्रकारे दाखवलेला आहे त्या प्रकारे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, कारण की मी अशाच यूजफुल व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करत असते। आता रिठा आणि शिकाकाई इथं सॉफ्ट झालेला आहेत आणि इझिली इथं बारीक सुद्धा होत आहेत। हातानेच तुम्ही इथं 3 ते 4 मिनिट इथं कुस्करून घ्यायचं आहे। बारीक झाल्यानंतर ह्याला फेस आहे तो खूप जास्त येतो, त्यावेळी तुम्ही इथं हे जे शॅम्पू हे सर्व मिश्रण आहे ते तुम्ही इथं गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी तुम्ही एक मोठं भांडं घ्यायचं आहे, कारण की हा शॅम्पू आहे तो उकळल्यानंतर खूप जास्त फेस येतो आणि खाली सांडू शकतो। त्यामुळे तुम्ही एक मोठं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही कढईसुद्धा वापरला तरी देखील चालतं। अशा प्रकारे भांड्यामध्ये घालून तुम्ही गॅसवरती इथं 15 ते 20 मिनिट उकळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथं 3 उकळी काढून घ्यायचं आहे। व्यवस्थित इथं उकळी काढून घ्यायचा आहे, त्यानंतरच हा शॅम्पू आहे तो बनतो आणि हा शॅम्पू आहे तो इथं खूप जास्त दिवस टिकतो सुद्धा। आता मी इथं 3 उकळी काढून घेतलेला आहे। आता इथं शॅम्पू आहे तो इथं तयार झालेला आहे। हा शॅम्पू आहे तो तुम्ही इथं थोड्या वेळासाठी तुम्ही इथं थंड करून घ्यायचा आहे। थंड केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही हे जे इन्ग्रेडियंट आहेत ते पुन्हा एकदा इथं कुस्करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे। आता इथं बारीक केल्यानंतर शॅम्पू आहे तो इथं तयार झालेला आहे। हा शॅम्पू तुम्ही इथं गाळून घ्यायचा आहे, त्याचा जो चोथा आहे तो इथं काढायचा आहे आणि जो शॅम्पू आहे फक्त तोच इथं गाळून साठवून इथं ठेवायचा आहे। हा शॅम्पू आहे तुम्ही इथं साठवून ठेवून 15 दिवसासाठी तुम्ही यूज केला तरी देखील चालतं। तुम्ही इथं एक क्लीन बाटलीमध्ये हे जे शॅम्पू आहे तो साठवून ठेवायचा आहे। शॅम्पू आहे तो तुम्ही इथं थंड जागेला ठेवायचा आहे। बाहेर जरी ठेवला तर गरम जागेला शॅम्पू आहे तो लवकर खराब होतो, त्यामुळे तुम्ही इथं फ्रीजमध्ये हा शॅम्पू आहे तो ठेवून दिला तर तुम्ही इथं महिनाभर जरी हा शॅम्पू यूज केला तर महिनाभर हा शॅम्पू आहे तो टिकून राहतो। आता हा जो शॅम्पू आहे तो इथं तयार झालेला आहे। अशा सोप्या पद्धतीने तुम्ही देखील घरीच आहे तो शॅम्पू तयार करू शकता। हर्बल आणि नॅचरल शॅम्पू तयार करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।